हाय फ्रेंड्स, नेहमी भाजी पोळी त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर मी आज असा एक पदार्थ घेऊन आलेले आहे जो खाल्ल्याने एकदम अशी नवीन टेस्ट येईल. आणि गोबी मंचुरियन हा पदार्थ तर तुम्ही खूप वेळा ऐकला असेल पत्तागोबीचा. तर मी फ्लावरचा मंचुरियन बनवलेला आहे. तर आपल्याला एक मध्यम आकाराचं फ्लावर घ्यायचं आहे आणि ते अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. त्याच्या अशा छोट्या छोट्या फ्लावरमध्ये कट करून घ्यायचे. जास्त छोटे करायचे नाही आहेत, मोठे मोठे फ्लावर ठेवायचे आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत. नंतर आपल्याला एका गंजामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ते फ्लावर मीठ घालून थोडंसं गॅसवरती गरम करायचे आहे. जास्त उकळू द्यायचे नाही आहेत, आपल्याला जास्त शिजवायचे नाही ते गोबी. फक्त 2 मिनटं आपल्याला त्या पाण्यामध्ये ती गोबी थोडीशी अशी शिजवायची आहे. नंतर आपण तयारी करूयात. तर मी अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे, कारण आता आपण गोबीमध्ये मीठ घातलेलं आहे. आणि काळी मिरीची पूड घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी घालून आपल्याला असं मिश्रण तयार करायचं आहे. जास्त पातळसर करायचं नाही आहे, घट्टच ठेवायचं आहे. आणि असं आपलं सारण तयार करून झाल्यानंतर आपल्याला गोबीचं हे पाणी आपल्याला त्यामधून काढून घ्यायचं आहे. पण आपल्याला हे पाणी फेकून द्यायचं नाही आहे अजिबात. या पाण्याचा वापर आपण पुढे करणार आहोत. तर इथे मी गोबीमधलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि आपण तयार केलेल्या सारांमध्ये आपल्याला ही गोबी घालून घ्यायची आहे आणि पूर्ण एकजीव करायचं आहे. पूर्ण प्रत्येक गोबीला हे सारण लागलं पाहिजे, त्याची कोटिंग व्यवस्थित झाली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ते भिजवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही. आणि नंतर आपल्याला गॅसवर ते कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून तेल गरम करून नंतर आपल्याला हे भजी जसे तळतात तशी एक फ्लॉवर असं तळून घ्यायचं आहे. एकदम क्रिस्पी होतात हे भजी. जसे लागतात ना त्यापेक्षा थोडीशी वेगळी टेस्ट लागते ही मैदा आणि कॉर्नफ्लोअरमुळं. तर ही असे पण खायला खूप टेस्टी लागतात. पण याहूनही पुढे आपल्याला याचं मंचुरियन तयार करायचं आहे. तर बघूया पुढची प्रोसेस. एका पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे, त्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण घातलेलं आहे, बारीक चिरलेलं आलं घातलेलं आहे आणि हे छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. आणि यानंतर मी 2 मीडियम साईजचे कांदे असे जाडसर गोल आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत आणि शिमला मिरची चिरून घेतलेली आहे अशी लांबट. आणि अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला हे असे छान परतून घ्यायचे आहे. थोडंसं लालसर रंग त्याला आला की नंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो केचप घालायचा आहे, साधारण 2 चम्मच. आणि सोया सॉस घातलेला आहे मी साधारण 2 चम्मच. आणि त्यानंतर आपल्याला चिली सॉस घालायचा आहे. चिली सॉसने एकदम छान टेस्ट येते त्याला. नंतर हनी घातलेलं आहे मी थोडंसं गोडपणा यायसाठी. सहसा तिखटच असते मंचुरियन, पण मला थोडंसं गोड आवडतं म्हणून मी जास्त टाकलं हनी. आणि त्यामध्ये आपल्याला अशी कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार करून त्यामध्ये ती घालायची आहे, जेणेकरून मंचुरियनला थोडंसं घट्टपणा येईल. आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि नंतर त्यामध्ये आपण जे गोबीतलं पाणी काढलेलं होतं शिजलेलं, त्यामध्ये गोबीचा अर्क उतरलेला असतो ते पाणी घातलं आणि नंतर थोडंसं उकळी येऊन नंतर त्यामध्ये आपण जी तयार केलेली भजी होती गोबीची ती घातली आणि अशी परतून घेतली. 1 ते 2 मिनटं आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. जास्त नाही शिजवायचं, कारण की जी गोबी आहे ती एकदम नरम नाही झाली पाहिजे. आणि नंतर आपली हे जे गोबी मंचुरियन आहे तयार आहे. तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला? तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतो. मला लाईक करा, शेअर करा. बाय.